बहुत ही अफसोस के साथ ये कहना पड़ रहा है कि आप जो कि बहुत कुछ कर सकता था और बहुत कुछ इसने किया है देश में जो राजनीतिक डिस्कोर्स है उसको बदलने के लिए, मैं उस पार्टी को छोड़ रही हूँ। आम आदमी पार्टीला दुहेरी धक्का, पक्षात लोकशाही नसल्याचा आरोप करत शाजिया इल्मींनी दिला राजीनामा। कॅप्टन गोपीनाथ यांनीही आपला सोडचिठ्ठी। लगेचच कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायला पाहिजे। ठिकठिकाणी आमची मंथन शिबिरं झाली पाहिजेत, त्याच्यात खरोखर विचार मंथन झालं पाहिजे। अशा दृष्टीने जितक्या लवकर पक्ष आणि आम्ही सर्व आखणी करू तेवढं चांगलं होईल असं मला वाटतं। ती थोडीशी आमची दुरावती आहे। आम आदमीच्या कार्यपद्धतीवर मेधा पाटकर नाराज, कार्यकर्त्यांशी चर्चा करायला पक्षाने वेळ लावला तर पक्षाच्या दृष्टीने घातक दिला इशारा। एक अच्छा कदम है, वो आ रहे हैं, तमाम बातें करनी चाहिए उनसे। ये एक मौका है उनसे बात करने का। ये बहुत अच्छी खबर है कि नरेंद्र मोदी जी ने जो न्योता दिया था वो नवाज शरीफ ने कबूल किया है। पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ मोदींच्या शपथविधीला येणार। शरीफ यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी दिली माहिती। भारत पाकिस्तान मधल्या राजकीय पक्षांनी केलं स्वागत। मंत्रिमंडळातल्या समावेशाबाबत चर्चा करण्यासाठी एनडीएचे नेते दिल्लीत। उद्धव ठाकरे, रामदास आठवले आणि चंद्रबाबू नायडू मोदींना भेटणार। હવે નરેન્દ્ર મોદી વડાપ્રધાન પદના શપથ લેવા જઈ રહ્યા છે। આપને આમંત્રણ મળ્યું છે ખરું? આમંત્રણ આ તો જઈએ। मोदींनी बोलवलं तर शपथविधीसाठी जाईन। नरेंद्र मोदींच्या पत्नी जसोदाबेन यांनी व्यक्त केली भावना। पराभवानंतर काँग्रेसच्या संसदीय पक्षाची आज बैठक। पक्ष संघटनेत सोनिया गांधी मोठे फेरबदल करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष। आणि गेल्या 3 दिवसांपासून वर्ध्यातला पारा 45 अंशांवर। उष्माघातामुळे आतापर्यंत 3 जणांचा मृत्यू।